सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत पौष्टिक, प्रोटीनने भरपूर आणि अतिशय चविष्ट मिक्स डाळ डोसा. तांदूळ आणि विविध डाळीच्या मिश्रणातून तयार होणारा हा डोसा नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. हे डोसा तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे आपण घेतला आहे पाव वाटीपर्यंत तुरीचं डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटीपर्यंत चणा डाळ, पाव वाटी उडीदचं डाळ आणि अर्धी वाटीपर्यंत तांदूळ घ्यायचा आहे. तर इथे तांदूळऐवजी नाचणी, बाजरी, ज्वारी किंवा इतर कोणतीही मिलेट्स वापरू शकता. त्यामुळे डोसा आणखी पौष्टिक आणि हेल्दी बनून तयार होणार. आणि जर या चारही डाळीपैकी घरात जर एखादी डाळ नसेल तर ते तुम्ही इथे स्किप करून घेऊ शकता. सोबतच यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहे. आता हे सगळे डाळ आणि तांदूळ एका भांड्यात टाकायचं आहे आणि यामध्ये पुरेसे पाणी घालून 2 ते 3दा चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 5 ते 6 तासासाठी ही भिजवत ठेवून देणार आहोत. जर तुम्हाला हा डोसा संध्याकाळी बनवायचा असेल तर दुपारी डाळ आणि तांदूळ भिजवत ठेवायचा आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर रात्रभर डाळ आणि तांदूळ भिजवत ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी रात्रभर डाळ आणि तांदूळ हे भिजत ठेवली होती. सकाळी ते छान भिजलं गेलं आहे. एकदा हे चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे आणि यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घ्यायचं आहे. यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घेतल्यानंतर हे डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. यानंतर यामध्ये 1 इंचपर्यंत आले, 4 ते 5 हिरवी मिरची आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत. एकाच वेळी जास्त पाणी घालू नका. गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं वाटून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे होईल तेवढं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. असं बारीक वाटून घेतल्यामुळे डोसे आपले एकदम कुरकुरीत बनून तयार होतात. तर असं बॅटर तयार करून घेतल्यानंतर आता हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालायचं आहे. साखर यामध्ये घातल्यामुळे डोसा हे अजिबात गोड लागत नाही, तर डोस्याला सुंदर सोनेरी रंग येतो. त्यामुळे फक्त 1 चमचा साखर घालायचा आहे, त्यापेक्षा जास्त घालू नका. साखर घातल्यानंतर बॅटरला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. डोसे हे तयार करून घेताना बॅटर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नको. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. बॅटर जर घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. डोसेसाठी परफेक्ट असं बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे. आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया. आता गॅसवरती नॉनस्टिक डोसा तवा ठेवलेला आहे. तवा हे मध्यम गरम करून घ्यायचा आहे. यावरती थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घेणार आहोत. आता गॅसची आंच कमी करायचा आहे. 1 चमचा बॅटर तव्यावरती टाकून गोलाकार असं पसरवून घेणार आहोत. डोसा हे पसरवून घेतल्यानंतर गॅसची आंच मध्यम करायचा आहे. डोसाचा वरील भाग सुकल्यानंतर यावरती तेल किंवा तूप सोडायचं आहे. मध्यम आचेवर डोसा छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर इथे आपण बघू शकतो डोसा छान खालून ब्राऊन झालेला आहे. आता हे काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने उरलेले डोसा देखील तयार करून घ्यायचा आहे. तर तवा इथे नॉनस्टिक असल्यामुळे पुन्हा पुन्हा यावरती तेल लावण्याची गरज नाही. लगेच डोसा हे तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे गरमागरम मिक्स डाळ डोसा नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत सर्व करून घेऊ शकता. तर एकदम कुरकुरीत आणि स्वादिष्ट डोसा इथे बनून तयार झालेला आहे. प्रोटीनने भरपूर आणि खूपच चविष्ट मिक्स डाळ डोसा नाश्त्यासाठी एक उत्तम आणि हेल्दी पर्याय आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.